नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट. मी मुक्ता आणि आज आपण पाहणार आहोत 21 जानेवारी 2026चे महाराष्ट्रातील आजचे ताजे बाजारभाव. तर चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या अपडेटपासून. सोयाबीन बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, आज सोयाबीन बाजारात दर स्थिर ते मजबूत दिसून आले. अनेक बाजारांमध्ये सरासरी दर 4,800 ते 5,500 रुपयांदरम्यान आहेत. यवतमाळ 5,500, अकोला 5,325, हिंगोली 5,300, अमरावती 5,808 क्विंटल, अकोला 5,709 क्विंटल. आवक जास्त असूनही दर घसरले नाहीत, म्हणजे बाजारात मागणी टिकून आहे. तूर बाजारभाव. आज तूर बाजारात काही ठिकाणी 8,000 प्लस दर मिळाल्यामुळे वातावरण जोरात आहे. गंगापूर काळी तूर 8,300 रुपये, गंगापूर सरासरी 8,100 रुपये, अकोला सरासरी 8,055 रुपये, हिंगोली सरासरी 8,025 रुपये. आज काळी तूर आणि गज्जर तूर या प्रकारांना जास्त भाव मिळतोय. कापूस बाजारभाव. आज कापसाचे दर स्थिर आणि मजबूत आहेत. बहुतेक बाजारांत दर 7,500 ते 8,100 रुपये प्रति क्विंटल दिसून आले. अकोला 8,100 रुपये, जालना सरासरी 7,970 रुपये, जालना 348 क्विंटल. मालाचा दर्जा चांगला असेल तर 8,000 प्लस दर सहज मिळतोय. कांदा बाजारभाव. आज कांदा बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसतेय, त्यामुळे काही ठिकाणी दर खाली आलेत. कोल्हापूर कमी दर 300 रुपये, येवला कमी दर 300 रुपये, अमरावती लाल कमाल 2,800 रुपये, चंद्रपूर गंजवड सरासरी 2,300 रुपये, कामठी लोकल सरासरी 2,310 रुपये, नागपूर पांढरा सरासरी 2,100 रुपये, पिंपळगाव बसवंत पोळ 20,000 क्विंटल, येवला 18,000 क्विंटल, पुणे 14,151 क्विंटल. आवक जास्त प्लस क्वालिटी मध्यम असेल तर दर दबावात, पण दर्जेदार लाल आणि पांढरा कांदा चांगला भाव देतोय. ज्वारी बाजारभाव. आज ज्वारीमध्ये मालदांडी ज्वारीला सर्वाधिक मजबूत दर मिळताना दिसले. मुंबई 6,500 रुपये, सरासरी 5,150 रुपये, आवक 1,606 क्विंटल, पुणे सरासरी 5,550 रुपये. हायब्रिड ज्वारीचे दर तुलनेने कमी. अकोला 2,000 रुपये, नागपूर 1,950 रुपये, बुलढाणा 1,650 रुपये. मालदांडी आणि पांढरी ज्वारी टिकून आहे, पण हायब्रिड ज्वारीवर दर दबाव दिसतोय. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषीक्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजचे रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.